झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आमदार मंडळी लोकप्रतिनिधींसाठीच्या निवासाकरता असलेल्या विविध इमारतींमध्ये ते राहतात. तिथं किंवा आसपास ती मंडळी जेवतात, खातात. मग विधिमंडळाच्या आवारातील कॅन्टीन असो की आकाशवाणीचं कॅन्टीन, अशा कॅन्टीनचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं शासनाच्या सबसिडीवर स्वस्तात खाद्यपदार्थ मिळतात. अनेकदा तर काही पदार्थ अत्यंत चवदारही असतात. जसं की आपल्या विधिमंडळाच्या प्रशस्त कॅन्टीनमधली कांदा भजी आणि चहा उत्तम असतो. म्हणजे मी जेव्हा तिथे खाल्ल्या होत्या भजी तेव्हा तरी चांगली चव होती. इथं आमदार, नेते, पत्रकार, कार्यकर्ते जमतात, अनौपचारिक गप्पा झडतात. ही कॅन्टीन चालवणारी मंडळी कुठल्या तरी कंत्राटदाराकडून लावण्यात आलेली असतात. झालंच तर ती मराठी, अमराठी असण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही काळात अशा सरकारी कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा घसरत चाललाय. मग ते दिल्लीतील आलिशान महाराष्ट्र सदन असो की मुंबईतील आकाशवाणी कॅन्टीन. आणि त्यातूनच कधी कधी काय घटना घडते ती आज आपल्याला पाहायला मिळाली, जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचं झालं असं की आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यानं संजय गायकवाड यांचा पारा चढला. त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. या व्हिडिओत ते कर्मचाऱ्याला अन्नपदार्थाचा वासही घ्यायला लावतात आणि काउंटर मॅनेजरशी हुज्जतही घालताना दिसतात. एका कर्मचाऱ्याला तर ते थेट बॉक्सिंग स्टाईलनं ठोसेही मारतात. या तो इसम खालीही पडलेला दिसतो. यापूर्वीही कॅन्टीनमधील जेवणाची 2 ते 3 वेळा तक्रार केली असल्याचं संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलंय. आणि आज सभागृहात हा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. प्रश्न असा आहे, संजय गायकवाड यांचा मुद्दा योग्य असला, कारण कुणालाही, लोकप्रतिनिधी असो किंवा सामान्य माणूस असो, त्याला अशा प्रकारच्या कॅन्टीनमध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचं शिळं अन्न मिळू नये याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पण जर का लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे कायदा हातात घेऊ लागले, राजरोसपणे लोकांना तुडवू लागले, मुख्य म्हणजे कॅन्टीनमधील सामान्य कर्मचाऱ्यावर राग काढू लागले, तर उद्या गायकवाडांचे समर्थक, राजकारण्यांचे कार्यकर्ते आणि एकूणच बडी धेंड तुमच्या आमच्यावर, सामान्यांवर सुद्धा हात उगारू लागतील. आणि म्हणूनच आहे झिरोवरचा आजचा हा प्रश्न, जी आहे आजची चर्चा सुद्धा. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, पाहूयात आजचा सवाल कोणता आहे, प्रश्न कोणता आहे. झिरोवरचा प्रश्न आहे आजचा, आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होईल असं आपल्याला वाटतं का? होय किंवा नाही हे 2 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स वरती एबीपी माझा टीव्ही, फेसबुकवर एबीपी माझा, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही आणि इन्स्टावर एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन तुम्ही या प्रश्नाच्या खाली हे जे 2 पर्याय दिलेले आहेत त्यातला कोणताही पर्याय निवडू शकता आणि या मतदानात भाग घेऊ शकता. पुन्हा एकदा प्रश्न, आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होईल असं वाटतं का? आपल्या झिरो अवरच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुम्ही दिलेला हा कौल लोकांना, आपल्या सगळ्यांना आपण दाखवूया. मुद्दा असा, इतकं सगळं होऊनही संजय गायकवाडांचा उद्दामपणा मात्र कायम पाहायला मिळाला. झालेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप नाही असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. गायकवाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि कॅन्टीनच्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार केली. केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं, जेवलेलं, कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेला हात जोडून, विनंती करून, सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे. तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे. आमदार जरी आला तर मी माणूस आहे. आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिम्मत असेल तर मंत्र्याला मारा, अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा देणार का? अशा आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण या प्रकरणाची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया दिली. असं वर्तन योग्य नाही आणि तिथे त्या संबंधित आमदारांची तक्रार होती अन्नाबद्दलची, अशीही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली. पाहूयात. उत्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही? म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा. मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं. परब साहेबांचं जरी मत असलं
की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. दरम्यान मारहाण चुकीची असल्याचं सांगत त्यांना समज दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे पक्षाचे प्रमुखही आहेत शिवसेनेचे, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात वेगळी शंका व्यक्त केली आहे. हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे का, हे षडयंत्र आहे का, अशी शंका व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना सावध रहण्याचा सल्ला दिला. पाहूया. जानबूझकर ये सारी चीजें चल रही है, एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एहसन शी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे थे. हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे. नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय. एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहित नाही, पण असं उतरणंच पहिलं एकदा अश्लील होतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्कीबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे, भ्रष्टनाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का? आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर, ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? हे अतिशय चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे. आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं. आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही. आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य, प्रार्थनीय, स्मरणीय आहे. त्यांचे एक प्रत्येक वक्तव्य, त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, पण जे काय झालं ते योग्य नाही. त्याच्याने आमदार आमचीच लाज जाते, अजून काय. ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलाय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे. अर्थात संजय गायकवाड यांची ही कॅन्टीन कॉन्ट्रोवर्सी कोणाला नवीन वाटत असेल किंवा ज्याला आपण म्हणतात की एका रागाच्या भरात करून गेलेलं तात्पुरतं अपवादात्मक कृत्य असं वाटत असेल तर तसं नाहीये. संजय गायकवाड यांनी याआधीही आपल्या वक्तव्याने आणि कृतीने टीका ओढवून घेतली आहे. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला की कधी कधी संजय गायकवाड यांनी आपली मर्यादा सोडली, आपल्या पदाचा त्यांना विसर पडला. पाहूया. मार्च 2024 शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण. सप्टेंबर 2024 राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपये बक्षिसाचं वक्तव्य. यानंतर 1987 मध्ये वाघ मारल्याचा दावा, वन विभागाकडून गुन्हाही दाखल झालाय. फेब्रुवारी 2024चा त्यांचं वक्तव्य. मतदारांना दारू मटण पाहिजे असं वक्तव्य त्यांनी जानेवारी 2025ला केलं होतं. एप्रिल 2025 मध्ये जगातील सर्वात अकार्यक्षम भ्रष्ट खातं असं पोलिसांबद्दल वक्तव्य केलं. जुलै 2025 12-14 भाषा येणारे संभाजी महाराज मूर्ख होते का असंही वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान जिथे ही सगळी घटना घडली त्या कॅन्टीन, तिथलं जेवण, या गोष्टी सुद्धा या निमित्तानं पुढे आलेल्या आहेत. कारण प्रकार फक्त एखाद्या व्यक्तीकडून झालेल्या चुकीचा नाहीये. ही घटना घडली आणि सरकारी कारभारातल्या अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. संजय गायकवाड मारहाण प्रकरणातही असंच घडलंय. ज्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला त्याच्या कंत्राटाचीही मुदत गेल्या 5 वर्षांपासून वाढवण्यात येते. सरकारी कंत्राटाच्या बाबतीत वस्तुतः कंत्राट काढायला हवं, दरवेळी निविदा नवीन मागवायला हव्यात. तसं झालं नाही. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात नेमकं काय घडलं. सदर कॉन्ट्रॅक्टरचं कंत्राट मनोरा आमदार निवासात होतं. मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवासाचं काम मिळालं. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन 2018 पासून याच कंत्राटदाराकडे आहे. हे विशेष. मुदत 2020 पर्यंत, मात्र 2020 पासून ते आतापर्यंत टेंडर न काढता वाढीव मुदत त्यांना देण्यात आली. वाढीव मुदत कुणाच्या उपकारामुळे, हा लाडका कॉन्ट्रॅक्टर कुणाचा, निविदा न काढल्याचं कारण काय हे यासाठी आता पुढे यायला हवं. आणि यानंतर नेहमीप्रमाणे झिरोवरची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत तुमच्या म्हणजे प्रेक्षकांच्या कमेंट्स, प्रतिक्रिया, ज्या आजच्या विषयासाठी आमच्या विविध माध्यमातून आलेल्या. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, यामध्ये सत्तेत या आणि क्लीन चिट मिळवा, या योजनेअंतर्गत सगळं चालतं, त्यामुळे कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. प्रसाद माने लिहितात, एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं हा गुन्हाच आहे, मग तो कुणीही असो. प्रसाद सुरावकर लिहितात, कारवाई फक्त सामान्य माणसावरच होते. युट्यूबवर आलेल्या आमच्या या प्रतिक्रिया आहेत. नसीरुद्दीन शेख लिहितात, त्या वेटरला न्याय मिळालाच पाहिजे, मात्र त्याच वेळी जेवण बनवणाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. महेश जयदेवकर लिहितात, सर्व सहकारी पक्षांच्या नेत्यांना खुश ठेवताना महाराष्ट्र नाखुश होतोय, हे सरकारला समजतंय का? विजित जंगम लिहितात, अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करा, तसंच 10 दिवस आमदार निवास कॅन्टीनमध्ये काम करायला लावा. यानंतर सुनील शिरोडकर लिहितात, चौकशी समिती नेमली जाईल आणि त्यात वेटरलाच दोषी ठरवलं जाईल. अशा घटना वारंवार घडतायत, आमदारांना मस्ती आली आहे, अशी प्रतिक्रिया बलराज देशमुखांनी व्यक्त केली आहे. सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया बघा, या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल की लोकांच्या मनात किती राग आहे. एक्सवर आलेली पोस्ट आहे. दीपक मानसिंगे लिहितात, दर्जेदार अन्नासाठीची ही आक्रमकता आश्रमशाळा आणि वसतिगृहातील लेकरांसाठी हवी. अतिशय योग्य मुद्दा, अतिशय आवडलेली कमेंट आहे ही. तिकडे आजच बातमी आली होती की लहान मुलांच्या साठीच्या पौष्टिक बारमध्ये सुद्धा अळी होती. ज्ञानेश्वर भुतेकर लिहितात, काही कारवाई होणार नाही, फार फार तर एक चौकशी समिती नेमली जाईल. लोकांचा विश्वास बघा किती आहे की काय होईल नेमकं. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया विनायक शिंदे लिहितात, विरोधी पक्षामधला आमदार असता तर कारवाई झाली असती. अमित पवार लिहितात, सत्तेतील लोकप्रतिनिधीवर कारवाई आणि ती पण भाजपच्या राज्यात, काय विनोद करता का, अशी एक मिश्किल प्रतिक्रिया. तर जगन्नाथ जगताप लिहितात, एवढा आक्रमकपणा शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करण्यासाठी दाखवला तर बरं होईल. विधानसभेत सरकार विरोधात बोलायची या आमदारांमध्ये हिंमत नाही. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया रोशन पात्रे लिहितात, कारवाई तर झालीच पाहिजे. प्रतापसिंह सपकाळ लिहितात, संजय गायकवाड यांचं निलंबन करा. आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरकडे, पाहूयात आपल्या पाहुण्यांची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्या